एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो काल रात्री आम्ही आलो फुकेटला आणि फुकेटला आल्यानंतर म्हणजे असं वाटतच नव्हतं की रात्र झाली. म्हणजे लिटरली 12:30 काहीतरी वाजलेले आणि स्टील देवर सो मेनी पीपल. मस्त फिरत होते, खूप सारे शॉप्स ओपन होते. म्हणजे असं आत्ताही मला उठून असं वाटतंय की लोक झोपलेत की नाही, कारण आता वाजले आहेत 6:30. सगळे परत एकदा कामाला लागलेले आहे. आणि येस, हा आहे आमचा सेकंड लास्ट डे. आज आणि उद्या फुल ऑन एक्सप्लोअर करणार आहोत आम्ही फुकेट. आधीचे जे काही दिवस गेलेले आहेत ते अमेझिंग गेलेले आहेत आणि आम्ही खूप 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 एन्जॉय केलेलं आहे. खूप हसलो आहोत. कदाचित ब्लॉगमध्ये एवढं दिसून नसेल आलो, पण एवढं छान आता बॉन्ड झालेलं आहे ना. आम्ही खूप काही अजून प्लॅन्स पण बनवले आणि खरंच खूप छान लोक आहेत. मस्त वाटलं, नवीन नवीन लोकांना भेटून छान वाटलं. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही कितीतरी नवीन लोकांना भेटलो आहोत आयलंडवरती. आणि आज आम्ही चाललो आहोत फिजी आयलंडला. सो आता आम्ही करणार आहोत सगळे ब्रेकफास्ट. 7:15 वाजता आमचं पिकअप टाईम आहे फॉर फिफी आयलंड. आणि मग संध्याकाळी मोस्ट प्रोबेबली आम्ही पटांग बीच हे सगळं काही एक्सप्लोअर करणार आहोत, कारण आम्ही खूपच जवळ आहोत, लाईक हार्डली 600 मीटर्सवर. For Thai language. Everyone, ladies and gentlemen, welcome to Sea Angel Company. The name of our company, Sea Angel. Everyone, for today you book the trip by the big boat to PP Island. Our big boat, our company, we have 3 boat, 3 ferry. But every day the boat to go to PP Island, just only 1 boat, 1 round per day. Now we have 1, 2, 3 boats. Your boat today, the last boat. Now everyone, number 3, not the last boat. And everyone. चला 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 चला. कसं वाटतंय बोटीवर? उडल्यासारखं वाटतंय काय बघा. जे एकदम काय म्हणतात मनापासून मुंबईकर आहेत त्यांना लोकल ट्रेन आठवलेली आहे. फुल फील घेत आहेत लोकल ट्रेनची. आपल्याला काय आठवलंय दादा? वरती भारी फील आहे ना दादा? हा, आता ते जेव्हा आयलंड जवळ जाईल ना, जिथे आपल्याला स्टॉप नाही घ्यायचा आहे, ते जवळ आल्यावर एवढं भारी वाटतं ना. फोटो सेशन वगैरे मस्त तिथे करता येईल. मी बोललेली ना काल, इकडे आल्यावर असं फील होईल की आपण दुसरीकडे आलो. जागी दुसरी पण एक ट्रिप होती, अशीच टूर होती, पण एवढी मोठी क्रूज नव्हती. पण मी म्हटलं आम्ही एवढा भारी एक्सपिरियन्स केले तर हेच सगळ्यांना क्लीन एकदम. आता ते फिफी आयलंड वर गेल्यावर बघा तिथं अजून मस्त वाटेल. नाही, फक्त पाय बुडवू शकतो आपण, असं काय नाहीये. कसं होता क्रूज? 2 तास कसे गेले समजलं पण नाही ना. कॉम्प्लिमेंट दिली मला की यू लुक लाईक विराट कोहली. कोण? तू? मी. कोण? तर मी म्हटलं की ठीक आहे. कोण एक होता तिकडे अंकल. हे काय मला तर सवय झाली, 15वी असेल मला वाटतं कॉम्प्लिमेंट.
मला विराट कोहलीची खूप वेळ लोकांनी ओके चला आपले लोक आलेले आहेत. कसं वाटली क्रूज? कशी वाटली? अमेझिंग. अजून बाकी आहे, जाताना पण जायचंय. काय हो दादा? मला असं फील होतंय सिनेमॅटिक हिरो वगैरे तुम्ही सगळे शूट करतात छान वाटतं क्रूज मध्ये. काल थोडंसं हेक्टिक गेलं ना आपल्याला ते, पण आज जरा आरामात आपण आलो एसी मध्ये बसून. चला काका आज करायचे का स्नॉर्कलिंग? काल अशी धपकन उडी मारलेली तुम्ही. मी बघून सरप्राईज झाली. बाप रे, म्हणजे काय एनर्जी होती काल. सो ते आहे स्कुबा डायव्हिंग. इकडे आल्यानंतर फिफी आयलंडला तुम्ही काही ॲक्टिव्हिटीज आहेत जे करू शकतात. एकदा स्कुबा डायव्हिंग करू शकता, स्नॉर्कलिंग करू शकतात, स्विम करू शकतात. सो आमच्या पॅकेजमध्ये आम्ही ते काही घेतलेलं नाही आहे, बट जर पाहिजे असेल तर त्याला आपण एक्स्ट्रा पे करू शकतो. आणि आम्हाला ते ह्याने सगळ्यांनी काल केलेलं म्हणून आज नव्हतं करायचं. बापरे, मी तर एवढी टॅन झाली आहे. सो सगळ्या ग्रुप मेंबर्सला टॅन बघा काळा हा नाही, मी जास्त झाली. मला तर काकी म्हणतात, माले काकी तुला घरी जाऊन ओळखतील ना. खूप टॅन झालं, मी पण झालं. काल ऍक्च्युली जास्त पण झालो ह्याच्या 4 आयलँड्स वरती. सो आता सगळ्यांना आपापलं थोडंसं त्यांचं पण मी टाइम गरज आहे ना. सतत आम्ही आवड असं नाही करत, म्हणजे त्यांना पण थोडंसं फिरायचंय, काही पर्सनल काही. वी आर ट्राईंग अवर बेस्ट की त्यांना त्यांचं सुद्धा स्पेस मिळायला पाहिजे. जेव्हा मजा मस्ती करायची असते तेव्हा आम्ही करतोच मजा मस्ती, बट ते कसं आपण जेव्हा एक ग्रुपमध्ये येतो तर एक फॅमिलीवाला टाइम जो असतो ना तो सुद्धा पाहिजे असतो. तर ते मस्त तिथे रिलॅक्स करतायत. 240ला आम्हाला परत एकदा बोर्ड करायची आहे बोट, आणि मग 2 आवर्स परत ट्रॅव्हलिंग आहे. आपण काय करतो, आमचं कसं झालं माहिती का, आत्ताच हे बघून गेलेलो ना आम्ही, है ना. काय मला तर ते जेवढे लोक फोटो काढत होते त्या ह्याच्यात बोटवर मध्ये, मी म्हटलं मला फक्त दोन एक फोटो काढ फक्त आलोय म्हणून काय व्हिडिओ काढा हे काढा. मला काय ते कसं फर्स्ट टाइम आलं ना, त्यांची पण ती एक्साइट, पण सगळ्यांना आवडलं कारण इकडचं जे सिनियरी आहे ना अमेझिंग आहे. अमेझिंग, सगळं एकदम क्लिअर वॉटर आणि एकदम छान वाटतंय. आपण म्हणतो तरी कॅफेमध्ये जाऊन बसायचं का, एसीची हवा तरी खाऊ. आम्ही मस्त दोघे 7-11 मध्ये जाऊ. सर 7-11 मध्ये दोघे आम्हाला म्हणजे असं झालंय की आम्ही दोघांनी पैसे आणले शॉपिंगला, पण शॉपिंग करायची इच्छा नाही. नो पैसे पहिल्यांदा असं झालं की थायलंडला आल्यावर आमच्या ह्याच्यात मस्त पैसे आहेत पण इच्छा नाही होते. शॉपिंग करायचं काय हे मोठा प्रश्न. वेलकम बोलली तुला. ऍक्च्युली आम्ही आता मस्त जेवलो पण एसीची हवा खायला आलो. नायसा आणि गोंडू असते तर सगळ्यात घ्या 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 बॅगमध्ये घ्या असं झालं असतं त्यांना. तर आम्ही एसीच्या नादी गेलो मॅकडॉनल्ड मध्ये. पहिले 7-11 मध्ये गेलो पण तिथे बसायला नव्हतं, मग मॅकडॉनल्ड मध्ये गेलो, फ्राईज घेतले आणि मग नंतर मस्त एसी मध्ये बसलो. एसी मध्ये बसलो मस्तपैकी आणि मग ह्यांना शोधलं, हे मग आम्हाला भेटले. आता त्यांना ऑन द वे सांगितलंय की कोकोनट आईस्क्रीम खा, कारण इकडची खूप प्रसिद्ध आहे कोकोनट आईस्क्रीम. तर फक्त फिफी आयलंडलाच नाही पण इव्हन फुकेतला सुद्धा मिळते. आय गेस क्रॅबीला पण मिळतंय ना. क्रॅबीला पण. आता ते सगळं ते ट्राय करतायत आणि आमचे यंग कपल इथे बसलेत. ते कुठे बसलेत आमचे गोविंद शेठ खात आहेत कोकोनट आईस्क्रीम. पण तुम्ही 3 फ्लेवर घेतलेत काय? हे नाही, हे जे माणूस आहे ना अलगच आहे ना. नाही ना, बोल डायलॉग बोल गोविंद, डायलॉग बोल. त्याला सांगितलं एकच फ्लेवर घे, तरी 3 फ्लेवर त्यात मिक्स केले.
टूर आमची एकदम मस्त चालू आहे. आणि खूप लोकांनी विचारलं की तुमचं पॅकेज कसं आहे. तर आमच्या पॅकेजमध्ये म्हणजे तुम्ही कोणतीही टूर घ्या त्या पॅकेजमध्ये फ्लाईट्स इन्क्लूड आहेत, इम्पॉर्टंट गोष्ट. दुसरी गोष्ट 4 स्टार अकोमोडेशन आहे. आता आम्ही थायलंडला गेलो तिथे प्रत्येक जागेवर 4 स्टार अकोमोडेशन आहे. आणि थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपण जेव्हा कधी इंटरनॅशनल फ्लाय करतो सर्वात पहिला प्रश्न तो येतो म्हणजे जेवणाचं काय, फूड कसं आपण अरेंज करायचं, फूड आपल्याला कसं मिळेल. कारण सगळ्यांनाच इकडचं क्युझिन आवडतं असं नाही आहे. आपण कितीही बोललं तरी आपण इंडियन क्युझिनच शोधतो. सो वी आर मेकिंग शुअर की आमच्या पॅकेजमध्ये सगळे मील्स तुम्हाला मिळू, म्हणजे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर, म्हणजे तुम्हाला शोधायला नको. आणि लंच डिनर जे काही आहे ते इंडियन रेस्टॉरंटमध्ये आहे. ब्रेकफास्ट जिथे आम्ही स्टे करतो तिकडे ब्रेकफास्ट असतं. सो तुम्हाला कॉन्टिनेंटल, मेडिटेरियन ते वालं, कधी कधी इंडियन ब्रेकफास्टसुद्धा असतं. जसं की बँकॉकमध्ये युरोपियन ब्रेकफास्टसुद्धा होतं आणि इंडियन ब्रेकफास्टसुद्धा होतं आणि अमेझिंग होता तो हॉटेल. मी काही ग्लिम्ससुद्धा त्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं. जास्त करून ज्यांना जो प्रश्न पडतो तो म्हणजे व्हेजिटेरियन लोकांना, कारण नॉन व्हेजिटेरियन लोकांना इझिली फूड मिळून जातं पण व्हेजिटेरियन लोकांचं असतं. बट वी आर मेकिंग शुअर की व्हेजिटेरियनसाठी सुद्धा त्यांना फूड मिळो. आणि लंच बोला किंवा डिनर बोला, व्हेज नॉनव्हेज हे दोन्ही फूड आहे. व्हेजचे जास्त करून ऑप्शन्स आहेत जेव्हा आम्ही ज्या जागेवर त्यांना घेऊन जातो, जसं की इंडियन रेस्टॉरंटमध्ये. आणि आतापर्यंत जेवढे इंडियन रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलेलो होतो ना तिकडचं फूड अमेझिंग होतं. मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेल की एक्झॅक्टली कसं फूड अरेंजमेंट असतं. सो तुम्हाला फक्त आमच्याबरोबर यायचं आहे आणि तुमचं जे पण पर्सनल एक्सपेन्सेस असतील लाईक शॉपिंग वगैरे तेवढ्यासाठीच तुम्हाला इकडे पैसे खर्च करायचे. बाकीचं सगळं काही पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. सो आज आम्ही जसं की तुम्ही पाहिलं फिफी आयलँडला गेलेलो. फिफी आयलँड किंवा तुम्ही कोणत्याही आयलँडवर जाल तिकडे ना त्यांच्या त्या तिकिटाच्या कॉस्टमध्येच तिकडचं क्युझिन इन्क्लूड असतं. सो तिथे आम्ही काही चेंजेस नाही करू शकत. बट दे ऑल्सो मेक शुअर की व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण असू दे, कारण सगळेच लोक नॉनव्हेज खातात असं नाही आहे. बाहेर आल्यावर सर्वात आधीच हाच प्रश्न पडतो की आपल्याला व्हेजिटेरियन फूड मिळेल की नाही. म्हणून आम्ही असंच बघितलं आहे की पॅकेजमध्ये आपल्याला सगळे मील्स ॲड करायचे आहेत. आणि आता आम्ही फ्रेशन अप होतो. त्यानंतर आम्ही जाणार आहोत पटांग बीचला, जे इकडनं 600 मीटरवर आहे. आणि मग तिकडे गेल्यानंतर जी नाईट लाईफ असते ती आम्हाला आमच्याबरोबर जो ग्रुप आला आहे त्यांना ती एक्सपिरियन्स करून द्यायची आहे. आणि तुम्हाला काय सांगू, आम्ही ज्यांच्याबरोबर आलो आहोत ना अमेझिंग लोक आहेत. म्हणजे एवढे लवेबल आहेत ना, एवढे प्रेमळ आहेत आणि आम्ही एवढी मजा करतो ना. म्हणजे मी जसं माझ्या फॅमिलीबरोबर असते, जशी मस्ती करते, जसं असं मध्ये मध्ये असं थोडंसं काय म्हणतात असं पाय खेचणं वगैरे असा तो बॉन्ड झालेला आहे. आणि सगळे प्रेमळ आहेत, मस्त वाटतंय, खूप मजा येते. येण्याच्या आधी थोडीशी एकदम धाकधूक होती, कारण कसं शेवटी मी नवीन लोकांना भेटणार होती. ते सगळे लोक मला ऑफकोर्स बघत आलेले आहेत, त्यांना माहिती आहे मी कशी. पण मला माझ्यासाठी हे पूर्ण एक नवीन एक्सपिरियन्स आहे. पण वी आर लाईक थरली एन्जॉईंग दिस प्रोसेस जे काही चालू आहे. वी आर जस्ट मेकिंग शुअर की कोणाला काही त्रास नको होऊ दे. कारण कसं इंटरनॅशनल आल्यानंतर थोडीशी कुठे ना कुठेतरी अशी धाकधूक असते की सगळं व्यवस्थित होईल की नाही. बट येस, सगळं काही छान होत आहे, सगळं काही सुरळीत चाललेलं आहे. सो फायनली आता आम्ही रेस्टॉरंट पोचलो आणि आज आमचं डिनर आहे दिल्ली दरबार. इंडियन रेस्टॉरंट, इंडियन फूड आपण सगळीकडे इंडियन रेस्टॉरंटमध्येच सर्व केलेलं आहे. सगळ्यांना आवडलं ते आम्ही नाही सांगितलं, त्यांनी आम्हाला स्वतःहून सांगितलं की एवढ्या दिवसाचं जेवण आम्हाला खूप छान होतं, आज पण इंडियनच ठेवा. त्यांना माहीत नव्हतं ॲक्च्युली की आज आम्ही इंडियन. आम्ही त्यांना बोललो की तुमचं आज त्याच्यापेक्षा भारी आहे आणि बाकी डिनर त्याच्यापेक्षा दिल्ली दरबार आहे. दिल्ली दरबार मिक्स रायता, रस्सम, स्टीम राईस, बटाट्याची भाजी. सो दिस इज ऑल व्हेजिटेरियन. मी हे आहे नॉनव्हेज. मला इकडेच राहायला लागेल, सांगा मला इकडेच राहायला लागेल नाही तर. सो आता आम्ही आलो आहोत मॉलमध्ये. ॲक्च्युली आता हा लीजर टाईम आहे,
प्रत्येकजण काही ना काहीतरी स्वतः करू शकतो. बट देन आय थॉट आम्ही आणि अभिने असं विचार केला की ह्यांना आमच्याबरोबरच घेऊन जाऊ आणि थोडंसं जे नाईट लाईफ आहे पटॉंगचं ते आपण ह्यांना दाखवूया. सो हे येते नवीन मॉल झाले तर मॉलच्या आम्हाला त्या साईडला जायचं आहे. सो मी आता मॉलमध्ये आलो आणि इथे अशी क्यूट क्यूट शॉपिंग आहे ना. कसं वाटतायत ना हे मला हात लावायला कसं कसलं बाबा. सो सगळ्यांना मी माझ्या इकडच्या फेवरेट स्टोअरमध्ये घेऊन आलेली आहे. तुम्ही माझी ही सॅन्डलची दुकाने पाहिजे जे ते बघा कसे बनवत आहेत. आता इथे जेंट्सचे सुद्धा अवेलेबल आहे. सो ऑल ऑफ बाईंग चप्पल काय बघताय खाली साईज. घेऊ का मग तिला वेगळी. इथे मजा बघा का आभी बसलेला या जागेवर आणि तो बिचारा अभीच्या जागेवर उभा आहे कस्टमर. काका जे काका जे पाहिजे ते घ्या आपल्याला फ्री देणार आहे तो. आपल्याला ओळखतात. प्रॅक्टिस झाली आहे ती आता. रुमाली रोटी बनवतो तसं. हा सगळ्यांना आम्ही एकदम स्पेशल डिश खायला. तुम्हाला सकाळी तुम्ही मस्त कोकोनट आईस्क्रीम खाल्लेलं आहे. आता हे ट्राय करा. हे आपल्या इथे नाही मिळत. काय बोलतो त्याला बनाना नटेला रोटी घेतली आहे मी. तिथे खूप प्रकार आहेत पण हे यम लागतं हे कॉम्बिनेशन. There are 10 people. Yeah, it's okay. You're giving second one also. घ्या चला. कोणीतरी एक पकडा. मी अजून एक घेतेय आणि स्टार्ट करा. या इकडे लोक पटपट पटपट या. काका हे घ्या. संपले ना 12 वाजले. अरे वा वा वा. व्हॅलेंटाईन वीक चालू आहे काकी. व्हॅलेंटाईन वीक चालू आहे. तुम्ही सोडा. कोणाचा बर्थडे. दिशाचा बर्थडे उद्या उद्या परवा बर्थडे म्हणजे ते फ्लाईट मध्ये असणार आहे. फ्लाईट मध्ये ऐकलं का. थँक्यू. भरून दिला आणि आता दिला. घ्या. ओ माय गॉड. इकडे पण आहे दादा माझ्या हातात. अच्छा अच्छा ओके. अभी घे ना. हे बघ दादांच्या वाटणीचं पण तुम्हीच खा. वॉटर बॉटल आल्सो 70. चला चला चलो. जेवण झालेलं आहे. वॉक झालेली आहे. स्वीट डिश पण झालेलं आहे. स्वीट डिश कसा वाटला. आणि शॉपिंग पण झालेली आहे. ते मेन होतं. सो सगळ्यांनी मस्त मस्त असेवाले सँडल्स घेतलेले आहेत आणि आता मस्त फ्लॉन्ट करा. उद्या निघा घालून. चलो उद्या सगळ्यांनी आपापल्या रस्त्याला निघा सोडून. येस कारण अभि थांबणार आहे आणि आम्ही सगळे उद्या निघणार. उद्या माझी एक्सटेंड ट्रिप आहे. एक अजून एक ग्रुप येतोय जे की सगळे बॉईज ग्रुप आहे. तो बँकॉक पटाय आहे. तर मी परत रिटर्न जातोय बँकॉकला आणि ती ट्रिप कंटिन्यू करतोय. येस. सो उद्याचा दिवस आमचा आहे अजून एक्सप्लोर करायचा. सो या नोटवर आम्ही जो व्लॉग आहे तो एंड करतो. आजचा दिवस खूप छान गेला. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय. टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह.